नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासात काही अमेझिंग लोक मला भेटली ना. आता हा शुभम बघा. शुभम हा साडी आहे ना. होय. आणि ओके, शुभमकडे अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्राहक महिलाच म्हणेल की ते प्रतिनिधी आहेत. हा शुभम किती वर्ष जुनी साडी आहे? एक जवळपास 90 ते 100 वर्ष जुनी साडी आणि आपल्या कुठला प्रकार आहे साडी? महाराष्ट्रामधलाच आहे. हां सोनसळी रास्ता म्हणून प्रकार आहे. हां तर त्याच्यावरती जेव्हा ह्या जरीच्या उभ्या रेषा असतात त्यामुळे त्याला सोनसळी म्हणतात. ओके. ही So ही सोनसाळी आहे, पूर्ण- ही 90 वर्ष जुनी. हां. कॉटन मध्ये विणलेली आहे आणि त्याच्यावरती ही चांदीची जर आहे. वाव. ओके. आणि हे काय आहे मग? ही महेश्वरी आहे. महेश्वरी ज्याच्यावरती नर्मदा काठी यांचं अहिल्याबाई होळकरांनी या साड्या क्रिएट करायला म्हणजे त्याला प्रोत्साहन दिलं होतं. सो त्याच्यावरती तुम्हाला ही नर्मदा बॉर्डर दिसतं अशी. म्हणजे नर्मदेचा प्रवाह जसा असतो लाठांसारखा तसे तुम्हाला त्याची डिझाईन. एवढा भन्नाट मुलगा मला आज भेटलाय ना मित्रा. तुझं मी सगळं ऐकलं. आय एम रिअली हॅपी की तू ज्या पद्धतीनं. बरं, तुझं आता शिक्षणचं आहे आणि तू करतोस काय? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे झुऑलॉजीमधून. ॲनिमल सायन्स असा माझा सर्वात आवडीचा विषय होता की माणूस किंवा कुठलाही प्राणी या सृष्टीमध्ये कशा प्रकारे गोष्टींना परसिव्ह करतो, तो जगण्यासाठी काय करतो. आणि मग त्यात मला आर्ट्स क्राफ्ट आवडायचं आणि मग तिथून माझं आवड टेक्स्टाईलकडे गेली आणि मग टेक्स्टाईल झुलॉजी टू टेक्स्टाईल. आणि मग ॲनिमल बिहेवियर आणि टेक्स्टाईल हे कसं मिक्स करता येईल त्याच्या थ्रू मी स्टुडिओ कबीर नावाचा उपक्रम चालू केला. वाव. कारण कबीर हे स्वतः विणकर होते आणि ही ऑल्सो स्पोक अबाउट हाऊ अ मॅन शुड लिव्ह इन हिज लाईफ. म्हणजे जातीवाद असेल किंवा समाजात चाललेल्या गोष्टी असतील तर हे सगळं मला एकत्र करून मला फक्त मटेरियल ॲस्पेक्ट नाही बट त्याच्या मागचा तो सटल ॲस्पेक्ट पण ॲड्रेस करायचा होता. फंटास्टिक आहे. म्हणजे मी अख्ख्या भारतात फिरलो. इतकी सगळी टेक्स्टाईल. आणि मी आता बांगलादेशमध्ये 14 दिवस होतो. तर बांगलादेशमधल्या अनेक टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जाऊन तिथलं सगळं तुम्हाला हे दाखवलं, तिथलं टेक्स्टाईल वगैरे. पण याच्यासारखा अभ्यासू मुलगा मला नाही भेटला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आता दुसरी एक साडी मला जरा दाखव. 100 वर्ष जुनीपासून. किती वर्ष जुनी ही? हे बघा, ही पण जवळपास 90 वर्ष जुनी महेश्वरी आहे. 90 वर्ष. आता तुम्ही त्याचं सूत बघा. हां. असं सूत आपल्याला आता पाहायला मिळत नाही. वाव. म्हणजे जो रॉनेस आहे आणि ही पाण्यात घातल्या घातल्या विरघळते पूर्ण साडी हो. अशी ऑलमोस्ट. म्हणजे ती आपल्याकडे तुम्ही जुनी मराठी नाटकं किंवा गाणी पाहिली असतील ना, तर त्याच्यामध्येही चंद्रकळा असायची. तर ही आपल्या दखनातच विणल्या जायची आणि त्याच्यावरती एक खरीचं ब्लॉक प्रिंटचं काम व्हायचं. वाव. तर या साड्या भरपूर, यांना 2 पदर असायचे. ही किती वर्ष जुनी साडी आहे? ही एक 60 वर्ष. तुझ्या सगळ्यात जुनी साडी तुझ्याकडे किती वर्षाची आहे? 120 वर्ष ही 120 वर्ष. पैठणी आहे. हो. जरा इकडे शो. तो आधी मला सांग, आपल्या प्रेक्षकांना आता प्रश्न पडला असेल की तू ह्या सगळ्या इतक्या साड्या गोळा कुठून केल्यात? इतक्या जुन्या साड्या आहेत त्या सगळ्या. सो मला जेव्हा मी टेक्स्टाईल्सचा अभ्यास करायचो गेले 4-5 वर्ष, त्यानंतर मला असं झालं की साडी हा असा कॅनव्हस आहे ज्याच्यावरती एक वीवर त्याची बेस्ट क्राफ्ट्समनशिप करतो, बेस्ट डिझाईन. मग मला साड्यांबद्दल रिसर्च करणं, त्यांचे डिझाईन्स थ्रू कलर संगती शिकणं, त्या बुट्टीचा आकार, त्याचे शेप्स, हे सगळं करता करता मला असं झालं की अरे आपण जुन्या साड्या ज्या मला इंट्रिन्सिकली आवडतात त्या आपण गोळा करून एक रिपॉझिटरी तयार करू ज्याच्या थ्रू आपल्याला हे स्वतःला शिकता येईल आणि मग ते विणकरांसोबत मिळून परत तशा बनवता येईल. कारण मला मार्केटचा अभ्यास करून हे कळून आलं की बायकांना या साड्या प्रचंड आवडतात. म्हणजे जुने डिझाईन का गेले काळांतराने आणि नवीन डिझाईन आलेले ते बडबटीत कलर आणि मोठ्या बुट्ट्या त्या बायकांना नाही आवडत आहे. पण त्यांना व्हरायटीज दिसत नाही. त्यांना ते ऑफर करा आणि हे दाखवा, दे विल बाय दिस. हो हो. बट मग हे बनवणं का बंद झालं आणि मग हे परत एकदा बनवता यावं म्हणून मी ज्या आपल्या काही फॅमिलीज असतील ज्यांची आता 2 पिढ्यांपूर्वींच्या काही साड्या राहिलेल्या असतील आजीच्या वगैरे, तर हे लोक त्या साड्या एकतर जाळून त्याच्यातली चांदी काढतात. मग मी त्यांना ऑफर करायला लागलो की बाबा तुम्ही ते जाळू नका कारण त्याची कलाकृती पूर्ण जाते. तुम्ही ती साडी कशी असेल थोडीफार नेसत्या पद्धतीतली ठेवण्यालायक असेल तर ती साडी मला द्या, मी तुम्हाला त्या चांदीच्या आसपास काय किंमत असेल ती तुम्हाला देतो. काय सांगतो? आणि अशा किती साड्या तू जमा केल्या? एक माझ्याकडे अशा पाहिल्या तर एक अमेझिंग मुलगा आहे. 100 साड्या आहेत. कारण बाकी सगळ्या साड्या मी लोकांमध्ये पण विकतो.
आय ते ऑल्सो मला वॉन्ट माहिती आहे देम टू ऑल्सो पार्टेक इन इट, की मला फक्त अशा तू 100 साड्या लोकांकडे जमा केल्या हा म्हणजे ज्या आणि मी कुठून- अजून कुठून? ठेवल्या आहेत. पुण्यातून, नागपूरमधून म्हणजे किंवा, महाराष्ट्रातून नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण, कारण मी ओडिसा, कर्नाटका, वेस्ट बेंगॉल आणि कच्छ अशा पट्ट्यांमध्ये कामं करतो. तर तिथल्या विणकरांना मी जेव्हा काम करायला जायचो त्यांच्यासोबत, मी तेव्हा त्यांच्या आसपासच्या एरियामध्ये फिरून त्यांच्याकडे कोण मोठं घराणं असेल काय, त्यांच्याकडे एखादं त्यांना द्यायचं असेल, मला काहीतरी आवडलं, त्यांनी 10 दाखवलं, तर ते मी त्यांच्याकडून त्याच्यापैकी मग जे मला आवडेल ते घ्यायचं. युजली बायका त्यांच्या साड्यात देत नाही, एवढ्या भन्नाट साड्या तर देतच नाही, बट मग ते काम सांगितल्यावरती त्यांना ते आवडतं म्हणून ते एखादी साडी देतात. याच्या इतका भन्नाट मनुष्य अलीकडच्या काळात मला भेटला नाही. मी नारकरांच्या बरोबर सोलापूरला जाऊन एक सविस्तर एपिसोड पण केला. मी म्हणालो की मी बांगलादेशमध्ये जाऊन तिथली सगळी टेक्स्टाईल दाखवली, US मधली दाखवली, पण हा खराच तू भन्नाटच आहेस रे. पण आता आपल्या जरा प्रेक्षकांना सांग ना, ही कुठली साडी, ही कुठली साडी, हा आणि काय बघायचं बेसिकली. बघा आता तुम्हाला दाखवतो, हा टसर आहे. ही टसरमध्ये विणलेली साडी आहे. आपल्याकडे 4 प्रकार असतात सिल्कचे, मलबेरी, टसर, इरी आणि मुगा. एरी मुगा फक्त आसामच्या साईडला बनतो. टसर आपल्याकडे विदर्भात पण बनतं आणि साऊथमध्ये मलबेरी जास्त चालतं, कांजीवरम वगैरे. हा टसर आहे आणि त्याच्यावरती हाताने ब्लॉक, जो लाकडी ब्लॉक आहे, हा हाताने काढला, हा म्हणजे तो ब्लॉक कार्व करतात, तो डायमध्ये डिप करतात आणि मग तो ठसा याच्यावरती मारतात. वाव. असं हा मोटिव्ह बनवायला त्यांना 3 वेळा ठसा मारावा लागतो, कारण पहिला आउटलाईनचा, मग हिरव्या कलरचा, मग त्या दुसऱ्या निळसर हिरव्या कलरचा आणि मग त्या निळ्या कलरचा, असे 3 ते 4 ठसे मारून एक डिझाईन तयार होतो. ओके. सो एवढं त्याच्यामध्ये कलाकुसरी. आणि ही आपलीच महाराष्ट्राची परंपरा की बाहेर? हा प्रकार बाहेरचा आहे, पण आपल्याकडे टसरमध्ये करवत काठी असते ना, जी विदर्भाकडे बनते. सो आपल्याकडे टसरमध्ये तेवढाच एक प्रकार आहे, नाहीतर मग आपल्याकडे हे प्रकार असायचे जुने, हा प्रकार असायचा, पैठण्या असायच्या, नारायणपेठ आहे किंवा सोलापुरी लुगडं आहे, असे. आता हे शिल्लक आहे आपल्या महाराष्ट्रात बनवतात? 2-3 प्रकार शिल्लक आहेत, पण जशी पेशवाई गेली तसे हे विणकर जे आलेले बागलकोट, कर्नाटकातून, ते परत तिकडे गेले, त्यामुळे आपल्याकडे तर तसं गेलं. ओके. आता हे काय आहे? हे ओडिसातलं इकत आहे, संबलपुरी ज्याला आपण म्हणतो. ओके. सो इकतमध्ये वेगवेगळे प्रकार असतात ओडिसात. हा त्यातला एक फिरलोय ओडिसा, त्यामुळे माहिती आहे मला ते, पण तरी तू सांग. हा, तर हा त्यातला एक प्रकार सिंगल इकतचा, कॉटनमध्ये विणलेला आहे. याच्यासाठी तो जो धागा असतो तान्याचा किंवा बाण्याचा, तो इंडिव्हिज्युअली नॉट केला जातो आणि मग तो डिपडाय केला जातो. कशामध्ये डिपडाय करायचं? म्हणजे आता लेट्स से, हा जर तुम्ही बाणा पाहिला तर त्या ताना आणि बाण्यामध्ये, बाणा, हा उभा जो आहे तो ताना, आडवा बाणा. बाण्यामध्ये पाहिलं तर हा ब्राऊन, मग ग्रीन, मग हा ब्राऊन किंवा हा लाईट ग्रीन. हा जो कलर इथे तो धागा आता तो नॉट केला जातो, म्हणजे पूर्ण तो सेट आहे विणायच्या आधी, तो नॉट करून ते डुबवतात एका ब्राऊन कलरमध्ये, मग हा ब्राऊन कलर येतो, मग याला बांधतात आणि हे सोडतात आणि मग परत डुबवतात, मग हा कलर त्या धाग्यावर चढतो. किती कष्ट आहे. आणि हे विणायच्या आधी, म्हणजे इथे जर काही चुकलं डिपडाय मध्ये आणि तर ते विणायला घेतलं, ते विणल्यानंतर कळतं की अरे चुकलं, म्हणजे इतकं प्रिसिजन लागतं. ठीक आहे. आता हे हा आपला मराठीयातलाच प्रकार आहे, जे याला रुई फुल नाहीये पण एक फुलासारखी बुट्टी आहे तशी, आणि हा कॉटन मध्ये बनलेला प्रकार आहे. हा पण प्रकार पहिला आता म्हणजे आता एवढा पाहायला मिळत नाही, हा या टाईपचं कॉटनही पाहायला मिळत नाही. पण हा याचं वेविंग कसं होतं मग? याचं सोपं आहे विविंग, म्हणजे हा बेस ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती ताना आणि बाण्याची एक जर आहे आणि ताना ह्या 2 कलरमध्ये, पिवळा आणि गुलाबी. याच्यामध्ये काही एवढी डिफिकल्टी नाही आहे टेक्निकॅलिटी. तर शुभम मला सांग, ओव्हर द पिरियड ऑफ, काय तुझा आता सगळ्या इतिहासाचा पण सगळ्याच अभ्यास दिसतोय मला, हे हळूहळू संपत कसं गेलं किंवा कमी कसं झालं? संपलं नाही अजून, पण कमी कसं झालं? एक कारण तर इट वॉज सिस्टमिक एक्सप्लॉयटेशन. जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा ते बरंच काही आपल्या कल्चरमधलं बरंचसं हँडलूम असेल किंवा बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी असतील त्या आपण विसरत गेलो. हँडलूम त्यातला एक प्रकार, कारण इंडस्ट्रियल लूम्स आल्या, मग ते लूम्स ते प्रमोट करावेत म्हणून त्यांनी विवर्सचे बोटं कापायला चालू केले, त्यांचे लूम्स तोडायला चालू केलं आणि त्यावरती असे टॅक्सेस आणले की हँडलूम लोकांनाच परवडणं अवघड झालं. आणि तेव्हा त्यांचे मँचेस्टर लूममध्ये बनणारं फॅब्रिक दे स्टार्टेड सेलिंग फॉर चीपर रेट्स. मग लोकांना साधारणतः परवडत नाही म्हटल्यावरती इकॉलॉजिकल इम्पॅक्ट तर तुम्हाला 10 वर्षानंतर कळेल ना, की बाबा पॉलिएस्टरने
मायक्रोप्लास्टिक ब्लिचिंग होतं आहे हे 10 वर्षानंतर कळणारी गोष्ट आहे. पण ह्यांनी मग ते सिस्टमॅटिकली केलं सगळं. दॅट बिंग वन थिंग. आणि यंगर जनरेशन असं नाही आहे दॅट दे वोंट लाईक दिस, दे विल लव्ह दिस. त्यांना तो तितका एक्सपोजर नाही आहे आणि ते कंटेम्पररायझेशन ऑफ क्राफ्ट कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे आता ही साडी आता तुम्ही म्हणता एखादी बाईनेस तिला आवडेल, एखाद्या मुलाला ही साडी मे बी नाही आवडणार, बट त्याला ह्याचा कुर्ता आवडेल ना. तू असा पण विचार करतो? हा, मग आता हे कापड जर विणकराने फक्त एवढंच विणलं तर त्याचे कुर्ते का नाही आरामात होऊ शकतात आणि उत्तम होऊ शकतं, प्रचंड आवडतील. संक्रांतीला काळं घालतात, काळे कुर्ते घालतील मुलं. जे ब्रिटिशांची भलामण करतात ना त्यांच्यासाठी आत्ता शुभमनं सांगितला एपिसोड महत्त्वाचा आहे. मध्ये शशी थरूरनी ब्रिटिशांचे बरेच वाभाडे काढले होते तिथेच जाऊन, आणि त्याच्यानंतर मग ती चर्चा सुरू झाली की ब्रिटिश हे खूप सिव्हिलाइज्ड होते वगैरे वगैरे. ते सिव्हिलाइज होते की नाही आता हे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ते कळतं. आपण एक काम करूया, आपल्याकडे आणखी 10 मिनिटाचा वेळ आहे, तो फ्रॉम दॅट साडी टू एंड आपण तिथपर्यंत जाऊया. चालेल. येस. तर इतका हुशार मुलगा मला नाही भेटला. नाही आता तुमच्याकडे वेळ नाही आहे, महाराष्ट्रात बघतोय 10 मिनिट जातं हार्डली. हां, ही साडी तर ह्या तिन्ही साड्या आपल्याला इथे दिसत आहेत त्या गडवाल्या आहेत. ओके. तेलंगणामध्ये विणल्या जायच्या, मराठी बायकांना प्रचंड आवडतात, कर्नाटकातल्या बायकांना पण प्रचंड आवडतो हा प्रकार. काय स्पेशालिटी आहे ती? याच्यामध्ये जी बॉडी असते ती कॉटन असायची आणि जो बॉर्डर आहे आणि पदर आहे तो सिल्क असायचा. आता इथे तुम्ही बघताय तर ही बॉडी कॉटन आहे आणि ह्याची बॉर्डर आणि पदर सिल्क आहे. हे करण्यामागे पण इतकं इंजिनियस माइंड आहे जसं की पूर्ण सिल्क मेंटेन करणं आणि घालणं पण थोडं अवघड असतं. सो बॉडी कॉटनची करायची म्हणजे अंगावरती एकदम इझी राहील आणि फक्त जो ग्रँडवाला एलिमेंट आहे तो बॉर्डरला आणि पदराला ठेवायचा, म्हणजे कम्फर्ट पण राहणार आणि ग्रँड्युअर पण राहणार. सुपर्ब. आणि ही जी जर आहे सगळ्या साडीमध्ये आपण बघतो ती जर पूर्णतः असते साडीला, मग जेव्हा आपण साडी इथे खोचतो कमरेत तेव्हा ती जर टोचते. तर ह्या व्हीवर्सने काय डोकं लावलं की जर जिथे दिसते तिथेपर्यंत करायची, हो, त्याच्या पुढे वेगळं धागा वापरलेला आहे. सो हे जे आपण कमरेत खोचतो तिथे त्रास नाही होत तिथे. हे कुठेच दिसत नाही बाकी विणकरांमध्ये, फक्त तेलंगणात दिसतं. ह्या तिन्ही गडवाली साड्या, हा, या तिन्ही गडवा 1 2 3. बरोबर. राईट. मग इथे आणखी तुझ्याकडे वेगळी कुठली साडी आहे जी आपण याच बघूया तशा. हो, येस चालेल. मी म्हणालो तुम्हाला की इतका तज्ज्ञ मनुष्य मला पहिल्यांदा भेटला की जो इतका खोलवर जाऊन बरं आणि संपूर्ण देशामध्ये जाऊन त्याचा अभ्यास या साड्या आपल्याकडे सुलोचना लाटकर किंवा जुन्या अभिनेत्री आहेत त्यांच्या गाण्यांमध्ये गोंधळ वगैरे मध्ये दिसतील तुम्हाला. पैठणीतला हा एक प्रकार आहे. आपल्याकडे जपूरजा वगैरेला पण भरपूर काय स्पेशालिटी दिसते तुला पैठणीची? पहिला म्हणजे ही चांदीची जर आहे आणि हा तवा पदर असायचा, प्लेन पदर असायचा, त्याच्यावरती एक्स्ट्रा ची बुट्टी आहे पण ती एवढी दिसून येत नाही. हो, मला नाही दिसत आहे. हां, आहे. हो, म्हणजे इतकं आता ज्या पैठणी येतात त्याला इथे पण डिझाईन तिथे पण डिझाईन असं बटबटीत पण आहे त्याच्यामध्ये. इतकं मिनिमल करून पण एखादी साडी किती एलिगंट दिसते हे अशा साड्यांच्या उदाहरणातून कळतं. आता मला एक सांग, मी आत्ता येवल्याला गेलो होतो आणि नंतर नाशिकमधून पण एक मोठं तिथं पैठणीचं दुकान. आत्ताची पैठणी आणि ह्या पैठणीमध्ये काय फरक आहे? एक फरक ना, टेक्निक अजून पण आहे. टेक्निक आहे, कलाकार पण आहे. कलाकार पण आहे. आय विल टेल यू व्हॉट इज द डिफरन्स. सूत आहे ना, सूत नाहीये त्या क्वालिटीचा. पहिला जो धागा असायचा ताण्या बाण्याचा तो लो ट्विस्ट असायचा, त्यामुळे आपण कापसाची वात काढतो ना तसं त्याला एक फ्लफीनेस असायचा. आताचा जो धागा आहे तो हाय ट्विस्ट असतो, त्यामुळे त्याचं टेन्शन इतकं जास्त असतं की त्याची साडी विणलेली नंतर मग ती पेपर सारखी कडक कडक लागते. आता ह्याचा पोत बघा. अरे पुढे घे. हा असा पोत आत्ताच्या साड्यांना मिळत नाही. आत्ताच्या पैठण्या बघितल्या दुकानात तर त्या कडक लागतात, कारण त्या सुतामध्ये फरक असतो. पण मग आता जे सूत येतं, जो कापूस येतो तो आता मॉडर्नाइज केलेला आहे ना, त्याच्यामध्ये बरंच जेनेटिकली मॉडिफाईड केलं, त्याचा आणि ह्याचाच काही संबंध नाही ना. आता हे तर रेशीम आहे, पण कॉटन आत्ताच्या पैठणीचा म्हणतोय. कॉटनची जर असेल तर आत्ताचं कॉटन मोस्टली मर्सराइज्ड येतं. मर्सराइज्ड म्हणजे ते हाय ट्विस्ट असतं आणि त्याच्यावर चकाकी असते, त्यामुळे त्याची वॉटर अब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी पण कमी झालेली असते, त्यामुळे ते घातल्यावरती पण तेवढा कम्फर्ट मिळत नाही पहिल्यासारखं. आता ही एवढी 90 वर्ष जुनी साडी, 110 वर्ष, हिची काय प्राइस आहे तुझ्या? ह्या आत्ताही बनवणं शक्य आहे. बनवायला आज गेलं तर जवळपास एक 1.5 लाख रुपयापर्यंत पण आहे, कारण त्याच्यात जर जाते जवळपास 25,000ची
बाकी रेशीम आणि विणकराचं काम. आणि ऑल्सो बिकॉज पैठणीला आता थोडासा दर्जा मिळालाय. नाहीतर तसं पाहायला गेलं तर थोडी किंमत कमी असली पाहिजे, पण आता आहे दर्जा. फाईन, ती झाली पैठणी. पण आता तू ही जुनी साडी केवढ्याला विकतो, तुला विकायची म्हटलं? नाही, या मी माझ्या पर्सनल कलेक्शनसाठी ठेवतोय. मला पुण्यासाठी आपल्याकडे म्युझियम आहेत, पण मला यंग डिझाईन स्टुडंट्ससाठी एक टेक्स्टाईल रिपॉझिटरी करायची, ज्याच्यामध्ये म्युझियमचं काय होतं, म्युझियममध्ये सगळ्यात महागडे प्रकार तेच असतात. मला तसं नाही करायचं आहे. मला एखादी साडी 1200 रुपयाची हातमागाची साडी पण असेल ना, ती पण मला क्युरेशनमध्ये ठेवायची. का तर तिची रंगसंगती, तिच्या बुट्ट्यांचा आकार हा पाहून आपण नवीन काहीतरी कंटेम्पररी बनवू शकतो. इथे एक मिनिट जरा, आता प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की मला तर हँडलूमची साडी घ्यायची, मी महाराष्ट्रात आहे, समजा मी मराठवाड्यात आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, व्हॉट वुड बी द माय लाईकली चॉईसेस, मी काय घेतलं पाहिजे? पहिलं तर यू शुड बाय युअर लोकल वीव्स, आय वुड से. ज्या तुमच्या राज्यातल्या आहेत त्याच्याबद्दल रिसर्च करा, त्याचं ऑथेंटिकेशन कसं करायचं ते शिका, आणि मग यू बाय तुमच्या राज्यातल्या, आणि मग इव्हेंच्युअली यू कॅन स्प्रेड आउट. ओके, बाहेरच्या राज्यांमधल्या यू कॅन स्टार्ट कलेक्टिंग. ओके. आपल्याकडे आता 31 देश आणि 9 युनियन टेरिटरीज आहेत. आपण जर त्याची अशी क्रोनॉलॉजी केली, तू काय रेट करशील? नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अशा पद्धतीची साड्या इन टर्म्स ऑफ क्वालिटी, इन टर्म्स ऑफ ट्रॅडिशन. नाही करतायत. हां, हे बघा, हा चांगला परीक्षक आहे लगेच. असं नाही करतायत. दी बेस्ट 5. बिकॉज बेस्ट 5 म्हणजे कसं ठरवणार? कारण आता किमतीच्या दृष्टीने पाहिलं, जरा किमतीच्या दृष्टीने ठरवू. किमतीच्या दृष्टीने पाहिलं तर पैठणी डेफिनेटली इज देअर. ओके, बिकॉज त्याचं विविंग टेक्निक पण एक्सक्लुझिव्ह आहे. ठीक आहे. पैठणी, बालुचर एक आहे, बालुचरी, ती तिथे ते बघ ना. चला ते पण बघूया. हां, बालुचर. बनारस मधले पण काही प्रकार आहेत जे दे कॅन बी एक्सपेन्सिव्ह. ओके, 3 पुढे. श्रीकाकुलम मध्ये हां, दे मेक पोंदुरू खादी. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेफ्टचं काम करून आता एक डिझायनर आहेत, त्यांनी राजा रवी वर्मनच्या पेंटिंग्स नॅचरल डायमध्ये बनवलेले आहेत, विविंगमध्ये. सो दोज सारीज यू कॅन इवन पुट अ प्राइस ऑन देम. दे आर नॉट इवन अवेलेबल फॉर सेल. जेव्हा राजा रवी वर्माची पेंटिंग्स मी त्रावणकोरच्या मंदिरात बघितली ना, त्याच्यानंतर जे काही समाधान मिळालं ते अप्रतिम आहे. गो अहेड. सो दिस इज अ बालुचर. बालुचरीबद्दल इंटरेस्टिंग असं असतं की पैठणीचं कसं आहे, ट्रेडिशनल मोटिफ असते. 100 वर्ष उलटले तरी मोटिफ त्याच राहतात, थोडंसं काहीतरी बदलतं. बालुचरी इज इंटरेस्टिंग त्याच्या पदरासाठी. त्याचा पदर एका न्यूजपेपर सारखा असतो. अच्छा, त्याच्यावरती जे तुमच्या सोसायटीमध्ये चालू आहे ना, ते ह्याच्यावर दिसतं. ट्रेन आली आहे, इंग्रजांनी ट्रेन आणली, याच्यावर ट्रेनची बुट्टी बनायला चालू झालं. हुक्का, सगळे रॉयल्स हुक्का प्यायचे, हुक्क्याची बुट्टी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रामायण दिसेल, महाभारत दिसेल, सगळे आपले एपिक्स दिसतील, किंवा विमान आलं नवीन तर विमान दिसेल, किंवा काल्पनिक UFO पण दिसते. सो तो पदर इंटरेस्टिंग आहे. आणि ही कुठली कलाकृती जनरली आपल्याकडे? वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल बालुचरी. तिथल्या आर्टिस्टांना ग्रेटच आहेत. आणि हे हा ओडिसातला प्रकार आहे. आता ह्या साड्या अजूनही विणल्या जातात, बट नॉट विथ दिस लेवल ऑफ इंट्रिकेसी. सोनेपुरी म्हणून ओडिसातला प्रकार आहे हा. ओके. आणि काय स्पेशालिटी याची? या पीसची स्पेशालिटी अशी आहे की त्यांना दर बुट्टीचा कलर तुम्हाला वेगळा दिसतो. हो, अर्थात. तर हा जो एक्स्ट्रा बाना टाकतात तो त्यांना सारखा इथून टाकून परत कापून नवीन बाना, नवीन बाना, नवीन बाना, असं तो एक बाना नाहीये. त्यांना एवढ्या वेळा बदलायला लागलाय. आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे ठिपके दिसत आहेत त्याला मीनाकारीचं काम म्हणतात. म्हणजे आपण युटेन्सिल्समध्ये मीनाकारी बघतो, तसं हे टेक्स्टाईल मधलं मीनाकारी आहे. तर ती बुट्टी बनवणं आणि त्यावरती ही बारीक मीनाकारी करणं, दॅट इज अनदर लेवल ऑफ एक्सक्विजिटनेस. काय किंमत असते साधारणपणे असे साडी? आता आत्ता घ्यायला गेलं तर एक 40,000 रुपयापर्यंत जाते. आणि हँडलूममध्ये मॅक्सिमम किंमत असलेली, अर्थात पुन्हा त्या कलेचं काय मोल करणार हा खरा प्रश्न आहे, पण तरी ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडे 4-5 लाखापर्यंतच्या पैठण्या पण आहेत, ज्याच्यामध्ये जर वापरली की किंमत वाढते. आणि पैठणीला इंट्रिकसी पण फार लागते. त्यामुळे पैठण्या, आता हा एक जुना बनारसीतला प्रकार आहे. ओके. आता या लेवलची बनारसी आपल्याला आजकाल पाहायलाही मिळत नाही. आय एग्री. मी खूप बनारस फिरलो. इतकी लाईट वेट आणि एवढी इंट्रिकेट. सुपर्ब. सो याच्यात तुम्ही बघाल तर दर बुट्टी आहे ती इंडिपेंडेंटली विणलेली आहे, मागच्या साईडने दिसते. हो, दिसते मागच्या तर बाजूला. याला म्हणतात कडवा, जेव्हा दर बुट्टी वेगवेगळी विणल्या जाते.
आणि हे जे आहे ते पण त्यांनी एका ब्रोकेड सारखं बेस पण विणलाय त्याचा. म्हणजे त्याचा बेस असं नाहीये की तो प्लेन आहे आणि त्याच्यावर बुट्टी आहे. तो बेसच इंट्रिकेट आहे आणि त्याच्यावर बुट्ट्या आहेत. आणि पदर आणि हा पदर म्हणजे पदराबद्दल काही नाही, बट इट इज सच अ एलिगंट पदर. म्हणजे मला असं वाटतं की एवढा छान डिझाईन लँग्वेजचा पदर आहे हा. आता तुम्ही पहा, हा जांभळा कलर ह्या साडीला पूर्णतः असता आणि ही पिवळी काटच नसते, तर ती साडी इतकी सुंदर नसते दिसली. बट फक्त ती पिवळी काट त्या जांभळ्या रंगाला आणखी उठावदार करते. वा, तो एक स्टडी आहे माझा की ती रंगसंगती त्या विणकरांना कशी कळायची. की आपण आता ही साडी बघू, ही मुद्दा व्यंकटगिरी. सुटू नये. हा, आता ह्याला त्या विणकराने जर एवढ्या बॉर्डर बनवला असता तर मे बी सगळ्या बायकांना ती नसती आवडली. बट त्याने बॉर्डर बघा केवढी फाईन बनवली, रे फक्त जरीची एवढीच पट्टी. म्हणजे तरुण मुलींना पण आवडेल, एखाद्या आजीला पण आवडेल, एखाद्या मिडल एज बाईला पण आवडेल. आणि त्याच्यावरती फक्त त्यांनी असे 2 पक्षी बनवलेत. ही कुठली साडी? व्यंकटगिरी. तेलंगणा, आंध्र प्रदेश, त्या दोन्ही त्या आहेत दोन पट्ट्यातली. पट्ट्या. आणि ह्याची स्पेशालिटी काय मग याच्यामध्ये? व्यंकटगिरी फाईन काउंट कॉटन्ससाठी स्पेशल आहे. हा पीस मी रिपॉझिटरीमध्ये ठेवला आहे त्याच्या कलरसाठी, आणि कशी ती पूर्ण प्लेन आहे, ऑलमोस्ट बॉर्डर पण नाही आहे. तर मी तर पहिल्यांदा अशी इतकी प्लेन साडी. फक्त पदरावरती एवढं आहे, पण ती साडी कुठल्याही बाईला पाहिल्या क्षणी आवडेल. म्हणजे त्याच्यात एवढं काही असं तुम्ही म्हटलात ना की बाबा साडीला फार तास गेलेत बनवायला, महिना गेलाय, किंवा फारच चांदीची जर वापरली, यात काहीच नाही आहे. तरी ही साडी अशी आहे की एखाद्या बाईने पाहिलं तर तिला कुठल्याही बाईला आवडेल ही घालायला. तू मगाशीचा मुद्दा सुटला तुझा की हा जो कलर कॉन्ट्रास्ट आहे हा तो कलाकार कसा डिफाईन करतो, आणि त्याची जो कोणी ग्राहक आहे त्याची काय मागणी असू शकते हे त्याने कसा विचार केला ऐतिहासिक दृष्ट्या? आता आपल्याकडे पाहिलं, पुण्यात जर पैठण्यांचं पाहिलं तर आपल्याकडे अंजेरी रंग किंवा डाळिंबी रंग असे काही रंग प्रचलित आहेत. त्याच रंगांमध्ये पैठणी बनायची. आता पेस्टल शेड्स, जसं मार्केट बदललं, आता यंगर पीपल वॉन्ट सटल न्यूट्रल टोन्स, मग बेज, पेस्टल्स हे सगळे कलर्स पण मिळायला लागले आता आपल्याला. सो कालांतराने द वीवर हॅज टू नो की आपला जो ऑडियन्स आहे तो कसा चेंज होतोय, तो कुठल्या सेन्सिबिलिटीजला अडॅप्ट करतोय. दे हॅव टू चेंज विदाउट लुझिंग देअर क्राफ्ट. जे असं नाहीये की तुम्ही त्याचं सगळंच बदलून टाका, पण ते तसंच्या तसं ठेवून मे बी बुट्टीचा एवढ्याच्या जागी आकार एवढा केला, कारण आता मोठ्या बुट्ट्या नाही पटत. छोट्या असं काहीतरी लक्षात घेऊन जर केलं तर मग आय थिंक द गॅप बिटवीन दिस डिमांड अँड सप्लाय कॅन बी ब्रिज्ड, बिकॉज हे कोणाला नाही आवडणार. पण तेवढे हँडलूम आता शिल्लक आहेत भरपूर. जर आपण 90% एक्सपोर्ट करतो हो, तर ते इथे का नाही वापरू शकत आपण? एकतर आपली ऑडियन्स, ते मेन प्रॉब्लेम सांगू का, म्हणजे अवेअरनेस या लेवलवरती पर्सनली करणं वगैरे एक गोष्ट आहे, बट आय रिअलाइज्ड दिस इज नॉट अ पार्ट ऑफ आर टेक्स्टाईल्स विच इज समथिंग आय वुड वॉन्ट. आपल्याकडे टेम्पल्सबद्दल लहानपणी शिकवलं जातं, टेम्पल आर्ट काहीतरी उल्लेख असतो कुठल्या तरी मंदिराचा. आपल्याकडे नाट्यशास्त्र किंवा गायन किंवा भरतनाट्यम ह्या सगळ्यांचा काहीतरी उल्लेख असतो. 10वी पर्यंत एक नाव ऐकतात मुलं, टेक्स्टाईल बद्दल कधीच कोण ऐकत नाही, कारण देर इज नथिंग इन द टेक्स्ट. सहमत आहे मी तुझ्याशी. आता ही साडी, ही चंदेरी आहे. आता चंदेरी मधला हा प्रकार मी माझ्या कलेक्शन मध्ये ठेवलाय, कारण ह्याला टिश्यू म्हणतात. टिश्यू? जेव्हा त्याचा एक धागा जर असतो, म्हणजे हे जे चमकतंय पूर्ण ते जर आहे, कारण त्याच्यात तांब्याची जर आहे, मग त्यामुळे तो सिल्क आहे आणि तांबा जर आहे, त्यामुळे ह्याला अशी एक मेटॅलिक फ्लुइडनेस येतो. ओके. ही कुठली कलाकृती? चंदेरी, मध्य प्रदेशातली. ही सुंदरच आहे. मला वाटतं भारतातल्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन दिसतंय तुझ्याकडे ऑलमोस्ट. म्हणजे देर इज अ लॉट. माझ्याकडे प्रॉबेबली 10%च. किती टक्के असतील भारतामध्ये साड्या? कांट पुट अ नंबर. अराउंड दर 10 किलोमीटर वरती देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फाइंडिंग अ न्यू वीव. दर 10 किलोमीटर? जशी भाषा बदलते. इट इज, बट इट हॅज चेंज्ड बिकॉज हे अर्बन डेमोग्राफिक थोडंसं बदल. तरी तुझा अंदाज काय, म्हणजे किती साड्या प्रकार असतील भारतामध्ये? इट्स व्हेरी टफ टू पुट अ नंबर. जशी 5,000 भाषा आहेत आपल्याकडे या देशामध्ये. कारण तुम्ही मला सांगा, हँडलूममध्ये एखादं गोष्ट बदलणं डझंट रिक्वायर मच. म्हणजे एखाद्या विणकराला वाटलं की मी बुट्टीचा आकार बदलतो किंवा मी बॉर्डरमध्ये काहीतरी नवीन इंट्रोड्यूस करतो,
त्याच्याकडे ते करण्याची पूर्ण अथॉरिटी असते ना स्वतःकडे. हे जरा थांबा ना, जरा 1 मिनिट, तेवढी फक्त साडी राहिली आमची, तेवढीच. हा, हे याची काय स्पेशालिटी? सो हे पूर्ण कॉटन आहे, पोंद्रू खादी, श्रीकाकुलमच्या साईडला बनवलं जातं. आता हा जाल जर तुम्ही पाहाल फुलांचा, फळांचा, हा जाल पूर्ण 1 मीटर नंतर बदलतोय. म्हणजे हे फुल इथे तर ते नंतर कुठे, तिथेच आहे, बरोबर. तोपर्यंत त्या विणकराला नवीन नवीन डिझाईन्स त्याच्यात क्रिएट करायला लागले. आणि मग आता युजली काय होतं, ते फुल इथे असेल ना तर ते लगेच इथे बनवलं जातं. सो दॅट टेक्स लेस एफिशियन्सी. इथे त्याने लाईक ही इज गॉन क्रेझी. ओके. आणि हा पदर? हा पदर साऊथ इंडियाकडे तुम्हाला भरपूर साड्यांमध्ये दिसेल असा टेम्पल बॉर्डर. यू विल सी इट इन कांजीवरम, यू विल सी इट इन साऊथ सिल्क्स. आणि याचं टेक्स्टाईल काय याचं? कॉटन. ओके. ही राहिली, 2 राहिल्या. ही वानगी दाखल मी बाय द वे, तुला संपर्क करायचा असेल लोकांना, मला असं सांगितलं की इंस्टाग्रामवरती तू खूप साड्या विकतोस म्हणून. स्टुडिओ कबीर म्हणून माझं मेन इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यावरती तुम्हाला त्याच्या मागचा उद्देश, कसं काय काय काम करतो हे सगळं पाहायला मिळेल. साड्यांचं स्पेसिफिकली इज अंडर द नेम सारी लव्ह. ओके. त्याच्यामध्ये यू कॅन लुक फॉर ऑल दीज प्री लव्ड सारीज, लर्न अबाउट देम, शॉप फॉर सम. आणि येस, स्टुडिओ कबीर नावाची आमची वेबसाईट पण आहे. अच्छा, तुझा संपर्क नंबर दिला तर आहे, सांग नंबर. 9527973907. हा तुझा नंबर? माझा नंबर. आता मला माहिती आहे की त्याला एवढे फोन येणार आहेत ना, कारण नेहमीप्रमाणे एकेकाला आपल्याकडे 300 कॉल्स येतात पर डे, आणि नंतर मग लोक परेशान होऊन जातात. सो डू वन थिंग, की शुभमनी समजा तुमचा फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला तोच नंबर, हो, ड्रॉप. व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज ड्रॉप करा आणि हे प्रोडक्ट तुम्ही विकत घ्या. तुम्हाला माहिती आहे मी जनरली प्रमोशन करत नाही, पण अशा कामाचं प्रमोशन केलं पाहिजे. मला तो इथेच भेटला. आज इथे कार्यक्रम होता, मी वर्तमानपत्रात सकाळी अगदी 2 याची बातमी वाचली. मला असं लक्षात आलं की हे करणं आवश्यक आहे. तर अख्ख्या भारतामध्ये फिरल्यानंतर ज्या गोष्टी मी महाराष्ट्राला दाखवतो त्याचं महत्त्व लोकांना नंतर कळतं, आणि मग लोक शुभमसारख्या मंडळींना अप्रोच होतात. शुभम, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय? माझे वडील, आम्ही चाकणचे आहोत, आळंदीच्या साईडला. माझे वडील कंपनीमध्ये अकाउंट्स मॅनेजर होते. आता ही इज रिटायर्ड. आणि आई घर सांभाळायची. शी वुड लुक आफ्टर द हाऊस, शी लुक्स आफ्टर द हाऊस. आणि आनंदाने तुला हे करायला नाही. ऑफकोर्स, म्हणजे वेन आय टोल्ड माय पेरेंट्स मला टेक्स्टाईल बद्दल काहीतरी करायचं आहे, त्यांना न कळणं साहजिक आहे. काही एक्सपोजरच नाही. कधी या साड्या पाहिल्या, माझ्या आईकडे साधी एक कॉटनची साडी कधीच नव्हती. इट वॉज ऑल पॉलिएस्टर. तिने मी हे चालू केल्याच्या नंतर माळ्यावरतून गठुड्यातून एक साडी काढून दाखवली निळ्या कलरची, आणि मला म्हटली तू काम करतो तशा टाईपची साडी आहे. म्हटलं ही कुठून आली तुझ्याकडे, बिकॉज कॉटनची साडी नाही साधी, आणि एक बनारसी सिल्क कुठून आली. तर म्हणते लग्नातला शालू आहे, पुण्यातून घेतला होता. सो तेवढा एक शालू तिच्याकडे होता. सो यू स्टार्टेड विथ दॅट शालू? नो, आय हॅड ऑलरेडी स्टार्टेड. दॅट्स व्हेन शी रिअलाइज की माळ्यावर असं काहीतरी आहे. जबरदस्त रे. आणि मग असं 1 वर्ष 2 वर्ष देर वॉज स्ट्रगल वेअर दे वर सेइंग काय तू टेलर बनणार का, काय करतोयस हे, बिकॉज दे कुड नेव्हर अंडरस्टँड, दे स्टील डोंट अंडरस्टँड. बट आय थिंक नाव, नाही, मला खात्री आहे एपिसोड नंतर महाराष्ट्राचं त्यांना असं काही हायलाईट दिसलं ना, मग त्यांना वाटतं मुलगा काहीतरी करतोय. ग्रेट. तुझं हे डेडिकेशन मला फार छान वाटलं. आता ह्याच्याबद्दल सांग, आणि बाय द वे तुम्ही प्रेक्षक त्याला संपर्क साधा, त्याच्या कामाला प्रोत्साहन द्या. हा बोला शुभम. हे मलबेरी सिल्कमध्ये विणलेलं आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये परत. आणि जामदानीचा प्रकार आहे, म्हणजे एक्स्ट्रा वेफ्टचं काम आहे. ती आपण कशी बालुचर तिकडे पाहिली होती सुरुवातीला, तर तसंच वेस्ट बेंगॉलचा प्रकार आहे मलबेरी सिल्कमध्ये आणि एक्स्ट्रा वेफ्ट. आता हा पीस मी क्युरेशनमध्ये ठेवला आहे परत, कारण त्या पेस्टल कलर्ससाठी. दिस डिझाईन सेन्सिबिलिटी इज समथिंग दॅट वॉज मेड बॅक इन दोज डेज, बट आत्ताच्या ऑडियन्सला पण ह्या साड्या आवडतील. आणि पदर असं काही त्याच्याबद्दल एवढं वेगळं नाही आहे, बट इट्स जस्ट द कलर कॉम्बिनेशन अँड द एंटायर व्हिज्युअल डिझाईन ऑफ दिस पीस. म्हणजे मी साड्यांना तसं पाहतो की त्याच्याबद्दल काही इंट्रिकेट नसेल तरी चालेल, पण तिला पाहता क्षणी ते सगळं समजण्याच्या आधीच ती मनात उतरते. Which state do you, according to you, is much more enrich that terms की खूप त्यांच्याकडे सगळं आहे सांगणार? सदर्न स्टेट्स महाराष्ट्रातच कमी आहे, पण सदर्न किंवा इवन टुवर्ड्स वेस्ट भरपूर आहे. ओके. आपल्याकडे काय होतं, आपला
फार्मिंग कम्युनिटी होती ना, सो पीपल वुड युजली वेअर सिम्पल कॉटन्स. फक्त जे नोबल्स होते किंवा ब्राह्मण्स असतील, दे हॅड मनी, सो दे कुड ओनली पेट्रनाइज अँड वेअर पैठणी. नाही तर रेग्युलर माणसाला पण पैठणी अशी काही परवडणार होत नव्हती. ओके, ही साडी आता हिचं तुम्ही पाहाल तर ही गर्भरेशमी आहे. गर्भरेशमी. म्हणजे त्याचा ताना सिल्क असतो वाव. आणि बाना कॉटन असतो आणि याचे चेक्स किती लहान आहेत बघा आणि इतकी सी थ्रू आहे ती आणि नऊवार आहे. मी असं सहज बघू शकतो. तुम्ही मला ओके. आणि ह्याना 2 पदर असायचे पूर्वी. हो का? आता याचे दोन्ही पदर सेम आहेत पण 2 पदर वेगळे करायचे, सो दॅट तुम्ही एकच साडी 2 साड्या म्हणून नेसू शकता. तीच टेक्निक ते काठांमध्ये पण वापरायचे. गंगा जमुना म्हणतो आपण त्याला, की एक काठ वेगळी करायची, दुसरी काठ वेगळ्या कलरची करायची. ओके. आता ही सेम आहे पण ते केल्याने काय होतं, साडी अशी नेसली की एक वाटते आणि अशी नेसली की एक वाटते. हे 2 पदर आणि 2 काठाची साडी. सुपर. 6 वारी 9 वारी वगैरे हा जो ट्रेंड होता पूर्वी आमच्या आजीकडे आम्ही बघायचो, तो आता हल्ली तर काय मला तू म्हणतोयस खरा नवीन म्हणजे मुली आता घालतात वगैरे, आय रिअली डाऊट, पण ठीक आहे. कमी घालतात, बट वी नीड दॅट कंटेम्परायझेशन. जसं तुम्हाला म्हटलो, साडीला साडी म्हणूनच ठेवणं, त्याला टेक्स्टाईल म्हणून जर पाहिलं आपण की त्या फॅब्रिकला रिक्रिएट केलं तर आपण त्याचे शर्ट बनवू शकतो, ड्रेस बनवू शकतो. मला पटला तुझा हा मुद्दा. बाई, राजाश्रय किती यायला म्हणजे सरकार किती याला पाठिंबा देतं अशा सगळ्या गोष्टी? करतंय, बट फार काही करू शकतं, फार काही करू शकतं. आणखी काही राहिलंय ते तुला महाराष्ट्रात दाखवायला आवडेल? भरपूर काही आहे, भरपूर एंडलेस आहे त्याकडे. हा, आणि हे ह्या आपण तिथे पाहिलेल्या आहेत, यांनी काढलेल्या आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही म्हटलं विनय नारकरांनी, त्यांनी या साडीवरती रिसर्च केलेला आहे. विनय हे सोलापूरला असतात आणि खूप चांगलं काम करतात विनय. तर ते दख्खनातल्या कर्नाटकातल्या वीव्सचं काम करतात भरपूर. मी आभारी आहे तुझा विनय. शुभम, थँक्यू सो मच. आणि इथे थांबतोय मी. मला ह्या एपिसोडबद्दल जरूर तुम्ही कळवा. आणि बघा साड्या, जास्तीत जास्त किमतीची साडी किती आहे आता तुझ्याकडे इथे? सध्या इथे एक 30,000 ती गेली आणि गेली. आणि सगळ्यात जास्त किमतीची विकलीस कितीला? 60, कारण त्यावरती असेल तर माझ्याकडून ते हाव सुटत नाही. ठेवलं मी भरून. थँक्यू मित्रा, थँक्यू सो मच. थँक्यू.